आम्ही मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवणार आहेत आणि इथून पुढे जर बँकांनी कुठल्या बाबतीत जर असं चुकीचं पाऊल उचललं तर आम्ही आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देऊ। आणि बँकांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं, प्रशासनाने सांगितलं होल्ड करायचं, तरी रोज शेतकऱ्यांचे फोन येतात अकाउंट आमचे होल्ड काढलेले नाहीत। तर सरकारला विनंती आहे की तुम्ही एकच राज्य स्तरावरनं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या आणि सगळ्या शेतकऱ्यांचे सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत थकबाकीचे प्रत्येक शेतकऱ्यांना जायचं त्या ठिकाणी मॅनेजरच्या मागं लागायचं, साहेब विनंती करायची माझं अकाउंट होल्ड करून द्या। आता शेतकऱ्याला सोयाबीन करायला मजुरी द्यायला पैसे नाही आणि त्याचं अकाउंट होल्ड आहे, त्याच्या खात्यावर जे पैसे जमा झालेले असतील थोडे बहुत 5-10 हजार ते सुद्धा काढायला त्याला मुभा नाही। हे कुठली पद्धत आहे? हे हुकुमशाहीची पुढची पद्धत आहे। आज जरी सरकारनं संवेदनशीलपणे वागून त्या अकाउंट होल्ड करायचं, एकाही शेतकऱ्याला जाऊन तिथं विनंती करायची वेळ येऊ नका। एवढं वाईट होऊन सुद्धा शेतकऱ्याला अर्ज द्या म्हणतात बँकेत, आम्ही परत पैसे भरू, हे कशाला? अकाउंट एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन द्या, सगळ्या बँकेचे जे अकाउंट होल्ड केलेले आहेत हे सगळे अकाउंट अनहोल्ड करायचे मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावेत आणि त्याप्रमाणे कारवाई व्हावी। नुसतीच मीडिया पुढे आदेश देऊन ते होणार नाही, प्रत्यक्ष आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे। नवीन नोटीस काढू नका अशा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। त्या जुन्यात तुम्ही ते सांगितले जुनी 26 सप्टेंबरची माझं म्हणणं एवढं आहे, 26 सप्टेंबरची नोटीस 4 दिवसापूर्वीची नोटीस तुम्हाला जुनी वाटते का? मग एवढं तुम्ही म्हणजे एवढं जग फास्ट झालंय का तुमचं? 4 दिवसापूर्वी उलट ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना नोटीस यायचं प्रमाण वाढलेलं आहे। आता ह्यांना काल मिळाली, काल 26 तारखेला रेकॉर्डली आला, पोस्टात 26 तारखेला आली असली तर ह्यांना कालच शेतकऱ्यांना नोटीस कालची नोटीस आहे ना समोर शेतकऱ्यांना बोला, आम्ही असं बोलत नाही। बोला तुम्ही सांगा, स्पीड पोस्टने आलेली नोटीस आहे आणि त्याचा मेसेज आहे ना, तुम्ही ह्याचा हे घ्या, हा मेसेज काही तयार करू शकत नाही इंडिया पोस्टचा, व्हॉट्सअपला पाठवतो तुम्हाला याचा स्क्रीनशॉट सगळ्याला पाठवतो। बोला व्हॉट्सअपला पाठवतो। सर ह्या सरकारचे आहे ना शेतकरी सरणापर्यंत गेला तरी त्याला नोटिसा पाठवून त्याला कॉल करणं असं यांचं धोरण आहे। बघा सर, सोयाबीनला जरी अतिवृष्टी झाली नसती तरी सोयाबीन परवडत नाही। सोयाबीन 44 चालू आहे, बरोबर आहे, तर वरून अतिवृष्टी झाली, आज जावा सगळ्या मुथूट फायनान्स सगळ्या बँकामध्ये सगळं सोनं शेतकऱ्याचं आहे, म्हणजे बायकोचं मंगळसूत्र ठेवावं अशी परिस्थिती आहे। सोनं गहाण आहे, सगळं गहाण आहे, समोर दिवाळी आहे, खर्चाला पैसे नाहीत, शाळांची फीस भरायची आहे, शाळा सगळ्या पाण्यात आहेत। एवढी भयंकर परिस्थिती असताना मी म्हणतो की सरकार कुण्या तरी गोष्टीचा शेतकऱ्यावरती जाणून बुजून हा का बस पकडायला लागले, जणू आम्ही दुश्मन आहोत किंवा आम्ही शेती कवी किंवा विकून शेती आम्ही करू नये किंवा आम्ही कामगार म्हणून पुणे मुंबईला जावं अशी यांची इच्छा असेल, कारण हे सरळ दाबण्याचा प्रयत्न आहे। आत्महत्या व्हायला लागलेत, म्हणजे फोटो बघितला ह्यांचा, याचा फोटो असं वाटतं की शेतकरी दुश्मन किंवा आम्ही दुश्मन असं बघायला लागलेत ते। सर, सर्व समान शेतकऱ्याचं